ठाण्याचा महापौर कोण बसणार? आज एकनाथ शिंदे देखील आले होते, उमेदवारी अर्ज भरलेला आहे. ठाण्याचा महापौर कोण असणार आहे, उपमहापौर कोण असणार, काय सांगा शिवसेनेची एखादी सत्ता? शिवसेना भाजप युती म्हणून आम्ही ठाणेकरांसमोर गेलो होतो. धर्मवीर आनंददिघे साहेबांचा आशीर्वाद आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेले 32 वर्ष या ठाणे महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा झेंडा फडकतोय आणि तीच परंपरा शिवसेना भाजप युती म्हणून यावर्षी सुद्धा आम्ही कायम ठेवलेले आहे. आणखी 5 वर्ष या महानगरपालिकेवरती शिवसेना भाजप युतीचा भगवा झेंडा फडकलेला आहे. आणि आज शर्मिला पिंपळोलकर गायकवाड यांचा शिवसेनेच्या आमच्या नगरसेविका आहेत, त्यांचा महापौर म्हणून आज आम्ही अर्ज भरलेला आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे कृष्णा पाटील यांचा उपमहापौर म्हणून आम्ही अर्ज भरलेला आहे. आणि मला वाटतं की दुसऱ्यांदा मागच्या वेळी सुद्धा बिनविरोध एकही अर्ज महापौर आणि उपमहापौर करता भरला गेला नव्हता. तीच परंपरा यावर्षी सुद्धा तीच परंपरा आम्ही कायम ठेवू आणि शिवसेना भाजप युतीचे महापौर आणि उपमहापौर बिनविरोध या ठिकाणी निवडून येतील. आलेल्या जमा आहेत. आम्ही आतापर्यंत केलेलं काम आणि कामाची पोचपावती या ठिकाणी ठाणेकर जनतेने दिलेलं आहे. आज मोठा आनंद आम्ही व्यक्त केला असता, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांचं जे दुर्घटना होऊन जो निधन झालेलं आहे त्यामुळे हा आनंद व्यक्त या ठिकाणी आम्ही करत नाही आहोत. दुःखाची चादर त्या झालर त्या आजच्या सोहळ्याला आहे. परंतु शासनाने ज्या काही जाहीर केलेल्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण कराव्या लागतात आणि त्यामुळे त्या आम्ही पूर्ण केल्यात. नगरसेवकांचे महापौर आणि उपमहापौरांचे फॉर्म भरण्या अगोदर आम्ही अजितदादा यांना शिवसेना भाजप युतीचे नगरसेवक यांच्या वतीने श्रद्धांजली सुद्धा आम्ही अर्पण केलेली आहे. किती वर्षासाठी हे फॉर्म्युला ठरलाय का? एक फॉर्म्युला ठरला असं कळतंय, नेमकं काय? शिवसेना भाजप युतीची सत्ता या ठाणे महानगरपालिकेवरती कायम राहणार आहे. त्यामुळे आमच्यामध्ये ज्या काही अंतर्गत काही गोष्टी घडल्या असतील त्या लवकरच तुमच्यासमोर आम्ही जाहीर करू. एवढी घाई नाहीये. आम्ही जरी कोणी महापौर असेल उपमहापौर असेल तर शिवसेना भाजप युतीचे महापौर म्हणून त्या ठिकाणी आणि उपमहापौर त्यासाठी त्या ठिकाणी काम करणार आहेत. तर महापौर आणि उपमहापौर पद तर आज डिक्लेअर झालं, मात्र इतर देखील अनेक महत्वाची पदं आहेत, जसं की स्टँडिंग असेल किंवा शिक्षण समिती असेल, या संदर्भात काही बोलणे? हे बघा, फॉर्मॅलिटीज असतात. या ठिकाणी महापौर आणि उपमहापौरची जी काही निवडणूक आहे हे कोकण आयुक्तांच्या अंडर असते. त्याच ठिकाणी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी असणार आहेत आणि मग महापौर त्या खुर्चीवर बसल्यानंतर महापौरांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पहिल्या महासभेत हे सर्व पदं असतील, जी काही महत्वाचे सदस्य असतील यांची नेमणूक होते. महापौरांची आणि उपमहापौरांची निवडणूक झाल्यानंतर काही दिवसातच या सर्व पदांबद्दल स्पष्टता तुमच्यासमोर येईल. बघा मॅडम, सर्वप्रथम अभिनंदन. महापौरपदी तुमची वर्णी लागलेली आहे. कसं बघतात महापौरपद म्हटलं तर मस्के साहेबांनी देखील महापौरपद या ठिकाणी बघितलं आणि खासदार झाले. एकंदरीत कारभार कसं बघणार? सर्वांना माझा नमस्कार. जय महाराष्ट्र. सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे प्लेन अपघातात निधन झाले त्यांना मी श्रद्धांजली वाहते. आणि 2017 नंतर 2026 मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले खासदार नरेशजी मस्के साहेब, जिल्हा प्रमुख मीनाक्षीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही उमेदवारी भेटलेली आहे. महापौरपदाची उमेदवारी पुन्हा एकदा भेटलेली आहे. अभिमान वाटतोय की एका सर्वसामान्य स्त्रीला या सर्व आपल्या नेते मंडळींनी एक पद दिलंय महापौर पदाचं आणि त्याचा मी मान राखेन. काम करण्याची संधी भेटली आहे मोठी ठाणे जिल्ह्यावरती, त्याचं काम करण्याचं, सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. ओके, थँक्यू. अभिनंदन.